ज्या शिक्षक पेशेची व्यक्ती आहे आणि त्यांच्या मिसेस सुद्धा ग्रामपंचायत सदस्य आहेत. आता शिरीष सुद्धा आंदोलन करून अतिशय मोठे आंदोलन करून या आळते गावच्या प्रामुख्याने ज्या काही प्रमुख समस्या होत्या त्या समस्या त्या व्यक्तीने सोडवलेल्या आहेत आणि जनमानसामध्ये त्याची प्रतिमा चांगली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून खासदार राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा विचार करून सांगितले की शिरीषला उमेदवारी दिली पाहिजे. का तर जे चळवळीतला माणूस आहे, जो माणूस चळवळ करतोय त्याचं दुःख त्यालाच माहिती असते. त्रास होतोय आम्हाला पण, आम्ही नाही म्हणत नाही, पण त्रास जरी झाला तर ते दुसऱ्यासाठी किंवा त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायचं काम या माध्यमांना केलं जातंय. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की भावानो, ही निवडणूक मला वाटते पंपूने मगाशी सांगितली शेवटचीच आहे का कोणास ठाऊक. का तर यानंतर भाजपवाली निवडणुका घेतील का नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपला उमेदवार या सभागृहामध्ये असावा. पैशाचा आमिष दाखवतील, पैसे देतो म्हणतील, पण आपण काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आणि चांगल्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्याल ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामस्थ प्रतिष्ठित सर्व आळतेचे नेज सगळे ग्रामस्थ प्रतिष्ठित युवा वर्ग सर्व महिला त्या प्रथम मी मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुका लागलेले आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी अलका अशोक कांबळे आळतेकर आणि शिरीष थोरात हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उभे आहेत. आणि जिल्हा परिषदेसाठी जे चिन्ह आहे ते त्यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं हाताचं चिन्ह मिळालेलं आहे. आणि शिरीषना उद्या त्यांना चिन्ह मिळेल ते आपण घरोघरी पोचवायचं काम करू. आणि एवढंच सांगतो तुम्हाला की आता पंपूने सांगितलं की 75 वर्षात काय केलं काँग्रेसनं, तर ते केलं होतं ते विकायचं काम मात्र यांनी व्यवस्थित केलेलं आहे. आणि तुम्हाला जे आमिष दाखवलं जातं की आपली आज एक 5-25 पोरं दारूच्या व्यसनाच्या आहारी लागणाऱ्या 8-10 दिवसात हे त्यांना पण माहिती आहे की पैसे दिले की मतं मिळतात. मग ते मतं आपण विकायचं का मत आपण न विकता आपलं संविधानाच्या पद्धतीनं बाबा आपल्याला या लोकांना हक्कानं उद्या म्हणता येते की बाबा साहेब आमचं एक काम केलं पाहिजे का आम्ही तुम्हाला मतदान दिले. जर आपण पैसे घेऊन मतदान दिलं तर उद्या भविष्यामध्ये ते आपल्याला म्हणतील काय तुम्ही फुकट मतदान केलं नाही, त्यामुळं आम्हाला काही हक्कानं तुम्ही बोलू शकत नाही. त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सांगू शकतो की आज या ठिकाणी शिरीष थोरात साहेब आहेत. आता थोडं अतिशय महत्त्वाची मिटिंग असल्यामुळं सर आता इथून निघून गेले, म्हणजे दर्शन घेऊन निघून गेले. तिने सांगितले की आप्पासाहेब फक्त अनेक 2 दिवसात परत आणि एखादी मिटिंगला आम्ही